नमस्कार मंडळी. तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी सफला एकादशीची व्रतकथा ही जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. सूत मुनींनी सौनकादिकांना सांगितले की या मानवी जीवनामध्ये भगवंत प्राप्तीसाठी एकादशीचे व्रत हे अनुसरले पाहिजे. मार्गशीर्ष कृष्ण महिन्यात येणारी सफला एकादशीचे महात्म्य श्रीकृष्ण भगवान युधिष्ठिराला कथन करतात. चंपावती नगरीमध्ये महिष्मत नावाचा राजा हा फार सात्विक आणि सुशील होता. त्याला 4 अपत्ये होती. त्यातील सर्वात मोठा जो होता त्याचे नाव लुंपक असे होते. 3ही मुलं ही सुस्वभावी होती, परंतु लुंपक मात्र कुस्वभावी होता. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि अहंकार हे सर्व विकार त्याच्या शरीरामध्ये धुमाकूळ घालीत होते. त्याचं कुणाशीच पटत नव्हतं. तो खोटं बोलायचा, कपटाने वागायचा. त्यामुळे त्याच्या दुष्ट प्रवृत्तीमुळे नागरिक हे खूप त्रस्त झाले होते. राजा आणि राणी दोघांनाही तो नकोसा होऊन गेला होता. प्रजाजनांच्या विनंती वजा तक्रारी येऊन राजाला त्याचा क्रोध येऊ लागला होता. त्यामुळे राजाने त्याला नगराबाहेर हाकलून दिले होते. तो पण अहंकारी वृत्तीने शरणागत न येता निघून गेला. रागारागाने तो फार मोठ्या अरण्यामध्ये गेला. त्या ठिकाणी तो अन्न पाण्याशिवाय राहू लागला. मनामध्ये राजाने आपल्याला हाकलून दिले म्हणून त्याचा सूड घ्यायचा या विचाराने तो प्रेरित झाला होता. त्या अरण्यामधील आदिवासी लोकांचे सानिध्य त्याला प्राप्त होताच त्यांच्यासोबत तो राहू लागला. त्या आदिवासी मंडळींच्या सोबत शिकार करू लागला, मांस भक्षण करू लागला, मद्यपान सेवन करू लागला. त्या आदिवास्यांना सोबत घेऊन तो आपल्या वडिलांच्या नगरामधील लोकांना लुटू लागला. रात्री बेरात्री जाऊन लुटालूट करू लागला. तिथल्या स्त्रियांना त्रास देऊ लागला. हे त्याचे आता नित्याचे कार्यक्रम झाले होते. तो आता पूर्वीपेक्षा अधिक भ्रष्ट आणि पापकर्म करू लागला होता. त्याची ही पापी वृत्ती त्या आदिवास्यांना सुद्धा घृणास्पद वाटायची. आदिवासी मंडळींना त्याचे वागणे हे क्लेशदायक वाटल्याने त्यांनी त्याची संगतही सोडून दिली होती. आदिवासी हे जरीही अरण्यात राहून मांस भक्षण करत होते किंवा मद्यप्राशन करत होते, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये भ्रष्ट वृत्ती, अनितीची वागणूक, असत्य वागणे या बाबींना त्यांच्या हृदयामध्ये स्थान नव्हते. ते अति इमानदारीने, न्यायप्रियतेने, सत्य धर्माने आपले जीवन हे आचरण करीत असत. त्यांच्यामधील सत्प्रवृत्ती ह्या जागून उठल्या आणि त्यांनी लुंपकाच्या दुष्ट प्रवृत्तींचा धिक्कार करायला सुरुवात केली. प्रस्थापित धर्माचे जरी त्यांना ज्ञान नसले तरी सुद्धा ते आपल्या आचरणामध्ये काही धर्मतत्वे ही आणीत होती. या सर्वांच्या लोकहितकारी तत्वांचे पालन आपल्या आचरणात ते आणत होते. त्यालाच ते आदिमधर्म ही संज्ञा देऊन त्याचे पालन करीत. परंतु लुंपकाचे भ्रष्ट वागणे हे त्याच्या आदिमधर्मामध्ये बसत नव्हते. त्यामुळे तो एकटाच अरण्यात राहू लागला होता. त्या आदिम लोकांची संगत तुटल्यामुळे त्याच्या नित्य जीवनामध्ये दुःख उत्पन्न झाले होते. त्या आदिम लोकांशी संघर्ष करण्याने तो अधिकच घायाळ झाला. त्यांच्यापासून अलिप्त आणि लपून राहू लागला. त्यामुळे त्याला उपवास घडू लागले. त्याने अश्वस्थ वृक्षाखाली आपला आश्रम बांधला आणि त्या आश्रमामध्येच तो एकटा राहू लागला. आदिवासी मंडळींच्या संघर्ष वृत्तीने तो त्रस्त होऊन आश्रमाच्या बाहेर निघत नव्हता. त्यामुळे त्याच्यावरती उपाशी राहण्याचे अतिप्रसंग घडू लागले. ते थंडीचे दिवस असल्याने आणि पोटात अन्नाचे कण नसल्याने तो थंडीच्या योगाने त्याची दातखीळ बसायची. त्यामुळे त्याच्या अंतर्मनातील सत्प्रवृत्तींना जागृती ही प्राप्त झाली. त्याला मनस्वी वाटले, आपण आपल्या वाईट वागणुकीमुळेच असे संकटामध्ये सापडलो आहोत. आपण राजपुत्र असून सुद्धा वाईट आचरण आपण केले, त्यामुळे हे भोग आपल्याला भोगणे प्राप्त झाले आहे. त्याच्या मनामध्ये ईश्वराविषयीचे सद्भाव हे प्रकट झाले. तो भगवंताला म्हणू लागला, हे देवा, असे कोणते पापकर्म माझ्याकडून घडले आहे की ज्याची शिक्षा मला प्राप्त झाली आहे. हे भगवंता, तू दयाळू असून माझी तुला दया का येत नाही, असे म्हणून तो अंतर्मुख व्हायचा. अशामध्येच मार्गशीर्ष कृष्ण दशमीच्या दिवशी सकाळी सकाळी अत्यंत कडकडून अशी त्याला थंडी वाजू लागली. त्याला वेदना जाणवू लागल्या. त्याला वाटले, आता आपण यमसदनीस पोहोचणार की काय. म्हणून त्याने काया वाचा मनाने 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये ही एकीकृत करून मनाने भगवंताशी तो एकनिष्ठ झाला. हे अगदी सहजच घडले. जेव्हा सर्व सहारे तुटतात
तेव्हा ईश्वराचा सहारा प्राप्त होतो असे म्हणतात. त्यामुळे लुंपकाच्या बाबतीत असेच घडले. राजाने हाकलून दिल्यानंतर आदिवासींचा सहारा त्याने घेतला. त्याच्या भ्रष्ट वागण्याने आदिवासीच्या आदिम धर्माच्या तत्वांना ठेच पोहोचल्यामुळे आदिवासींनी सुद्धा त्याला हाकलून दिले. त्यामुळे त्याने ईश्वराशी तादात्म्य त्याचे घडले आणि त्यातूनच भगवंतांनी आपला सहारा त्याला दिला. त्यावेळी मार्गशीर्ष कृष्ण पक्षामधील सफला एकादशी ही प्राप्त झाली होती. अनासयाने त्याला उपवास घडला आणि पोटामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळे झोप येत नव्हती, म्हणजेच जागरण सुद्धा घडले. अशा प्रकारे ईश्वराच्या अमोघ कृपा प्रसादाने त्याला एकादशीचे व्रत हे सहजच घडून गेले. त्यावेळी त्याने केलेली पापे ही जळून भस्मीभूत झाली आणि त्यामुळे त्याला सत्य तत्वाचे दान हे प्राप्त झाले. योगायोगाने राजाचे पार्षद शिकारीच्या निमित्ताने त्याच अरण्यात आले होते. त्याची दृष्टी ही लुंपकावर पडताच त्याला परत राजदरबारी न्यावे असे प्रधानास सत्प्रवृत्ती झाली. इतक्यात त्याच्याकडून घडलेल्या एकादशी व्रताने भगवान विष्णू हे संतुष्ट होऊन त्यांनी आकाशवाणी केली की हे लुंपका, तू घरी जा आणि राज्य कर. तुझ्या हातून सफला एकादशीचे व्रत घडल्यामुळे तू पापातून मुक्त झाला आहेस. मी स्वतः विष्णुदेव तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. ही आकाशवाणी लुंपकाच्या सोबतच प्रधानाने सुद्धा ऐकली आणि त्यामुळे त्याला फार मोठा आनंद झाला. ही गोष्ट राजास प्रधानाने जाऊन सांगितली. त्यामुळे भ्रष्ट झालेला आपला मुलगा सत्प्रवृत्तीचा झालेला पाहून आणि ईश्वर भक्त झालेला पाहून राजा राणीला फार आनंद झाला. त्या आनंदामुळे त्यांनी राजपदावर बसवले आणि ईश्वराची भक्ती करण्यास तो वानप्रस्थ आश्रमाला निघून गेला. लुंपकाने त्यास मोठ्या आनंदाने आणि सन्मानाने निरोप दिला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याने एकादशी व्रताचा प्रसार आणि प्रचार करून तो भगवान विष्णूंची भक्ती करू लागला. लुंपकाने आपल्या प्रजेला पुत्रासारखे प्रेम दिले. त्याचबरोबर भगवंताच्या कृपेने अनुसंधान लावण्यासाठी एकादश व्रताची महिमा प्रत्येक जीवाजीवास कथन करून त्याप्रमाणे सदाचरण करण्याचे त्याने प्रवृत्त केले. त्याच्या राज्यामध्ये दुष्काळ, अपमृत्यू, अरिष्टे, पीडा ह्या गोष्टी नव्हत्या, कारण सर्व राज्यभर भगवंताच्या सद्भक्तीचे पालन मोठ्या भक्तिभावाने घडत होते. ज्या ठिकाणी भगवंताशी अनुसंधान एकादशी व्रताचे अनुपालन होत असेल त्या ठिकाणी सुख आणि समृद्धी सहज प्राप्त होत असते. याची अनुभूती लुंपकाने आपल्या सदाचरणाने दाखवून दिली. पुढे त्याला 3 पुत्र झाले. त्यांना राज्यपदी बसवून लुंपक सुद्धा वानप्रस्थ आश्रमाला निघून गेला. तरी देखील राज्यामध्ये सफला एकादशीच्या रूपाने लुंपक हा नांदत होता, असे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला कथन केले. तर मंडळी, आजची ही व्रतकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा. जय श्रीहरी.